इयत्ता 10वी विषय भूगोल पाठ 4 हवामान स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, खालील प्रदेश कोष्टकात योग्य ठिकाणी लिहा. तर प्रदेश आहेत जास्त पावसाचे, मध्यम पावसाचे, कमी पावसाचे, भारत आणि ब्राझील. तर याचं उत्तर आपल्याला याप्रमाणे देता येईल. जास्त पावसाचे प्रदेश पूर्व महाराष्ट्र, पश्चिम घाट, पूर्व हिमालय. तर ब्राझीलमधील ॲमेझॉनास, रिओ ग्रांडे दो सुल. मध्यम पावसाचे प्रदेश भारतामधील पश्चिम आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल. तर ब्राझीलमधील रोराइमा, सांता कॅटरिना. कमी पावसाचे प्रदेश भारतामधील बिहार, राजस्थानचा पश्चिम भाग, गुजरात. तर ब्राझीलमधील टोकॅन्टिन्स, पनाम्बिको, अलागवास, रिओ ग्रांडे दो नॉर्ते, पराइबा. प्रश्न दुसरा आहे, चूक की बरोबर ते लिहा. चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा. अ. ब्राझील देश विषुववृत्तावर आहे, याचा फार मोठा परिणाम ब्राझीलच्या हवामानावर होतो. बरोबर. आ. ब्राझील व भारत या दोन्ही देशात एकाच वेळी समान ऋतू असतात. चूक. दुरुस्ती. ब्राझील व भारत या दोन्ही देशात एका वेळी समान ऋतू नसतात, कारण दोन्ही देश भिन्न गोलार्धात आहेत. ई. भारतामध्ये वारंवार उष्णकटिबंधीय वादळे होतात. उत्तर बरोबर. ई. ब्राझील देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. चूक. दुरुस्ती. ब्राझीलमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे पाऊस पडत नाही, तेथे विषुववृत्तीय व व्यापारी वाऱ्यामुळे पाऊस पडतो. प्रश्न तिसरा आहे, भौगोलिक कारणे लिहा. अ. ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो. उत्तर. हा भाग ब्राझीलच्या उच्चभूमीचा वातविन्मुख प्रदेश आहे. अटलांटिक महासागरातून येणारे बाष्पयुक्त वारे पूर्व किनाऱ्यावरच जास्त पाऊस देतात. उच्चभूमीमुळे हे वारे आतल्या भागात पोहोचताना बाष्प गमावतात. त्यामुळे ईशान्य उच्चभूमी भागात पर्जन्यमान अत्यंत कमी राहते. आ. ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही. उत्तर. ब्राझीलचा बहुतांश भाग विषुववृत्त व उष्णकटिबंधीय क्षेत्रात येतो. येथे वर्षभर तापमान जास्त असल्यामुळे हिमवर्षावासाठी आवश्यक थंडी निर्माण होत नाही. फक्त अत्यंत दक्षिणेकडील काही उच्च प्रदेशात थंडी जाणवते, पण ती पुरेशी नाही. त्यामुळे ब्राझीलमध्ये हिमवर्षाव नियमितपणे होत नाही. ई. भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो. उत्तर. भारतातील पावसाचा प्रमुख स्रोत नैऋत्य मान्सून वारे आहेत. अभिसरण पाऊस स्थानिक तापमान वाढीमुळे होतो. भारतात विस्तृत प्रदेशात मान्सून पाऊस जास्त असल्याने हा प्रकार दुय्यम ठरतो. त्यामुळे अभिसरण पाऊस कमी प्रमाणात आढळतो. ई. ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. उत्तर. ब्राझील विषुववृत्ताजवळ असल्याने कोरिओलिस बल अत्यंत कमी असते. त्यामुळे चक्रीवादळांना आवश्यक फिरणारी ऊर्जा निर्माण होत नाही. अटलांटिक किनारपट्टीवर तापमान व वाऱ्यांची स्थिती तुलनेने स्थिर असते, म्हणून उष्णकटिबंधीय वादळे क्वचितच निर्माण होतात. उ. मेनॉस शहराच्या तापमान कक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होत नाही. उत्तर. मेनॉस शहर विषुववृत्तीय प्रदेशात स्थिर आहे. सूर्यकिरणे वर्षभर जवळजवळ लंबरूप पडतात. ऋतूमध्ये फारसा बदल जाणवत नाही, त्यामुळे तापमान स्थिर राहते, म्हणून तापमान कक्षा कमी असते. उ. ईशान्य मान्सून वाऱ्यामुळेही भारतात पाऊस पडतो. उत्तर. ईशान्य मान्सून वारे हिवाळ्यात बंगालच्या उपसागरावरून वाहतात. या वाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्द्रता असते. ते दक्षिण भारताच्या किनारपट्टीला, विशेषतः तामिळनाडूला आढळतात. त्यामुळे या भागात हिवाळ्यातही पाऊस पडतो. प्रश्न चौथा आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ.
दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल थोडक्यात सांगा. उत्तर: दक्षिण भारत विषुववृत्ताजवळ असल्यामुळे येथे तापमान वर्षभर जास्त व स्थिर असते. उत्तरेकडे जाताना अक्षांश वाढतो, त्यामुळे तापमान कमी होत जाते. उत्तर भारतात हिवाळा अधिक थंड व उन्हाळा अधिक गरम असा तीव्र ऋतू फरक दिसतो. दक्षिण भारतात समुद्राचा प्रभाव असल्यामुळे हवामान सौम्य व आर्द्र राहते, तर उत्तरेत ते अधिक थंडीय स्वरूपाचे होते. भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्त्व थोडक्यात सांगा. उत्तर: हिंदी महासागर हा भारतातील मान्सून वाऱ्यांचा मुख्य स्रोत आहे. हिवाळ्यात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे आर्द्र वारे येऊन पाऊस पडतो. हिमालय उत्तरेकडून येणाऱ्या थंड व कोरड्या वाऱ्यांना अडवतो. तसेच हिमालय मान्सून वाऱ्यांना अडथळा निर्माण करून भारतात पर्जन्यवृष्टी वाढवतो व हवामान नियंत्रित करतो. ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा. उत्तर: 1. अक्षवृत्तीय स्थान. ब्राझीलचा मोठा भाग विषुववृत्त व उष्णकटिबंधात असल्याने तापमान जास्त असते. 2. अटलांटिक महासागर. किनारपट्टी भागात आर्द्रता व सौम्य हवामान निर्माण होते. 3. ब्राझील उच्चभूमी. उंच भागात तापमान कमी व पर्जन्यमानात बदल होतो. 4. व्यापारी वारे. ईशान्य व आग्नेय व्यापारी वारे पाऊस व हवामानाच्या वितरणावर परिणाम करतात. ॲमेझॉन जंगल. मोठ्या प्रमाणातील वापोत्सर्जनामुळे स्थानिक आर्द्रता व पर्जन्य वाढतो. भारत आणि ब्राझील या देशांमधील हवामानाची तुलना करा. उत्तर: भारतात मान्सून प्रकारचे हवामान आहे, तर ब्राझीलमध्ये प्रामुख्याने उष्णकटिबंधीय व विषुववृत्तीय हवामान आहे. भारतात 4 स्पष्ट ऋतू आढळतात, तर ब्राझीलमध्ये ऋतूंचा फरक कमी जाणवतो. भारतातील पर्जन्य मुख्यतः मान्सून वाऱ्यांवर अवलंबून असतो, तर ब्राझीलमध्ये व्यापारी वारे व स्थानिक घटकांचा प्रभाव असतो. भारतात पाऊस अनियमित व विषम आहे, तर ब्राझीलमध्ये काही भागात अतिवृष्टी व इतर भागात कमी पाऊस आढळतो. भारतात हवामान अधिक विषम व बदलणारे आहे, तर ब्राझीलमध्ये तुलनेने सम व स्थिर हवामान आढळते. प्रश्न 5. इंटरनेटच्या मदतीने ब्राझिलिया व भोपाळ या खंडीय स्थान असलेल्या ठिकाणांच्या वार्षिक सरासरी तापमानाची माहिती मिळवा व ती आलेखाद्वारे स्पष्ट करा. आलेख. ब्राझिलिया आणि भोपाळ या दोन्ही खंडीय स्थान असलेल्या शहरांचे वार्षिक सरासरी तापमानातील बदल वर दिलेल्या आलेखात दाखवले आहेत. थोडक्यात निरीक्षण. ब्राझिलिया वर्षभर तापमान जवळपास सुमारे 19 अंश सेल्सिअस ते 23 अंश सेल्सिअस दिसते. तापमानातील कक्षा कमी आहे. भोपाळ उन्हाळ्यात तापमान खूप वाढते, 30 अंश सेल्सिअसच्या अधिकपर्यंत जाते आणि हिवाळ्यात कमी होते, 16 अंश सेल्सिअस ते 17 अंश सेल्सिअस. त्यामुळे तापमान कक्षा जास्त आहे. निष्कर्ष. ब्राझिलियामध्ये हवामान तुलनेने समतोल आहे, तर भोपाळमध्ये ऋतुमानानुसार तापमानात मोठा फरक दिसतो, म्हणजे हवामान अधिक विषम आहे.